अशोक खरात प्रकरणामध्ये ऑलिव्हने 2008 साली त्याचा पाठपुरावा केला होता. अशोक खरात नंतर बाबांनी काय सांगितलं, मी कॅप्टन आहे आणि माझ्याकडे पिस्तूल आहे. म्हणजे सरळ सरळ ही जीवे मारण्याची धमकी आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आलेला आहे. याबाबत थोडंसं शासन म्हणा किंवा पोलीस प्रशासन तेवढा विश्वास द्यायला कमी पडतं. राजकीय व्यक्ती म्हणा किंवा कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करणाऱ्या अशा हाय प्रोफाईल व्यक्ती देखील अशा भोंदूबाबाच्या मागे लागतात. तीर्थ किंवा प्रसाद म्हणून देतात, त्यावेळी काही त्याच्यात मुंगीचं औषध घालून दिलं जातं. महिलाच का बळी पडतात, त्याच्यामागे श्रद्धा असते महिलांची. मेलेला माणूस जिवंत करण्याचा दावा एका फादरने केलेला होता. तसे महाराष्ट्रातले बाबा आहेत, तसे देशातले पण काही बाबा आहेत आणि त्या बाबांना मोठं करण्यामध्ये पण राजकीय आहे. KM सारख्या हॉस्पिटलमध्ये उघडे बाबाचा दरबार भरायचा आणि रुग्णांना बरं करायचा, तो दावे करायचा. आमच्या बागेतील आंबा खाला तर मुलगा तिच्यावर अत्याचार झाला, पण समाज तिला दोष देतो. त्या बाबाने अत्याचार केलाय, पण बाबाला दोषी कोण धरत? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या अशोक खरातचं प्रकरण हे सध्या देशभरामध्ये चर्चेले पण जात आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेते मंडळींचे देखील थेट संबंध असल्याचं समोर आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता हाय प्रोफाईल झालं आहे. अशोक खरातला अटक करण्यात आली आहे आणि अजून काही धागेदोरे मिळतात का याचा पोलीस आणि यंत्रणा तपास घेत आहेत. पण विशेष म्हणजे अशोक खरात या भोंदूबाबाचं हे प्रकरण काही पहिलंच नाही आहे. ना देशातलं हे प्रकरण पहिलं आहे किंवा आपल्या राज्यातलं. अशी अनेक प्रकरणं याआधी झालेली आहेत. अशा भोंदूबाबांकडनं अनेक महिलांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक झाल्याचे देखील पुढे आलेलं आहे. पण विशेष म्हणजे ही प्रकरणं तेवढ्यापुरतीच असतात आणि हे प्रकरण तडीस जाईपर्यंत दुसरा एक भोंदूबाबा आपल्या समोर येतो. काय कारण आहे की आपण या भोंदूबाबांकडनं फसवले जातो हे महिलांना कळत नाही आहे का? हे या उच्च शिक्षित लोकांना देखील कळत नाही आहे. अशिक्षित लोक यांना खूप फॉलो करतात. पण आता कॉर्पोरेट लेवल आणि राजकारणी देखील या भोंदूबाबांना फॉलो करत आहेत. त्यामुळे या भोंदूबाबांचं आयतच फावलंय. काय आहे यामागची कारणं? आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीलकर सर. सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. अशोक खरात भोंदू प्रकरण सध्या महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजतंय. ह्या प्रकरणामध्ये अनिष्ट काम खूप मोठं आहे. थोडक्यात काय सांगाल याबद्दल? अशा केसेस म्हणजे अशोक खरातच्याच बाबत नाही, ज्यावेळी अंधश्रद्धेच्या काही प्रकार घडतात त्यावेळी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आठवण येते. मग ती मीडियाला असो किंवा लोकांना असो. लोकांना याची का गरज वाटते तर त्यातल्या त्यात विश्वासार्ह आणि आपल्याला मदत करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा. त्यामुळे अशा तक्रारी साहजिकच जशा पोलिसांकडे येतात तशाच त्याच्या काही प्रमाणात तक्रारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे पण येत असतात आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करून पोलिसांना या तक्रार दाखल करायला लावतात. म्हणजे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आलेला आहे. अंधश्रद्धेची बरीच प्रकरणं बाहेर येत आहेत. पण मला सांगायला अभिमान वाटेल 80% त्यातल्या केसेसमध्ये ज्या विक्टीम असतात त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेऊन त्यानंतर त्या दाखल झालेल्या आहेत. याबाबत थोडंसं शासन म्हणा किंवा पोलीस प्रशासन तेवढा विश्वास द्यायला कमी पडतं. म्हणजे स्वतः या आणि तक्रार द्या. म्हणजे आता जे खरात प्रकरण आहे तो भोंदू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा त्याचे 58 व्हिडिओ आले आहेत म्हणून पोलिसांकडनंच जाहीर केलेलं आहे. ते 100 ते 200पर्यंत असण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन सांगते आहे याबाबतीत. पण ह्या बाबतीत महिला पुढे का नाही येत आहे? कारण जो त्यांना विश्वास आत्मसन्मान मिळवून देण्याची जी शासन आणि पोलीस प्रशासनाची गरज आहे ती गरज ते पुरे करू शकत नाही. विश्वास आहे तो विश्वास देऊ शकत नाही. त्यामुळे आता 58 व्हिडिओ सापडले तरी पण 3च फिर्यादी याबाबत दाखल झालेले आहेत. हे ह्यामागचं कारण आहे. आणि ह्याबाबत महिला म्हणजे कुठल्याही अंधश्रद्धेच्या बाबतीत जास्त महिलाच या अंधश्रद्धेला बळी पडत असतात. त्याच्यामागे कारणं आहेत वेगवेगळी. महिलाच का बळी पडतात? कारण त्याच्यामागे श्रद्धा असते महिलांची किंवा त्यांच्या कुटुंबाची श्रद्धा असते. हा कुठला बाबा असेल, हा कुठला बुवा असेल, त्याला काहीतरी दैवी शक्ती आहे आणि तो माझं किंवा माझ्या कुटुंबाचं भलं करेल हे त्यांचं अज्ञान असते. दुसरी अंधश्रद्धा असते, अंधश्रद्धेची भीती असते. त्यामुळे त्यांना काहीतरी त्यातून मार्ग काढायचा असतो.
सरळ मार्ग काढणं जरा कठीण असतं, म्हणून असे शॉर्टकट करण्यासाठी हे महिला बळी पडत असतात. आता महिलांचंच एक अजून उदाहरण देतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धेकडे कशी जाते याबाबत. आपण डॉक्टरांकडे जातो, ज्यावेळी महिला डॉक्टरांकडे जाते त्यावेळी तिचा नवरा असतो, वडील असतात, मुलगे असतात, मुलगी असते. डॉक्टर तपासणी करत असताना तिथे असतात. पण ह्या भोंदू खरात ज्यावेळी तिचे उपचार करत होता त्यावेळी तिचे नातेवाईक होते, पण त्या भिंतीच्या पलीकडे तिथे आतमध्ये काय उपचार चालले हे त्यांना कळत नव्हते. आणि त्याचाच फायदा बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक हे सगळे अशा प्रकारे घेऊन महिलांना लुटत असतात. अशोक खरात प्रकरणामध्ये अनिसने 2008 साली याचा पाठपुरावा केला होता, त्याबद्दल काय सांगा? हो, त्यावेळी तो म्हणजे आतासारखा हाय प्रोफाईल किंवा त्याला अनेक राजकारणी भेटलेले नव्हते. त्यांनी नाशिकमध्ये असे काही धंदे चालू केलेले होते. आमच्या नाशिकचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, त्यानंतर महेंद्र दातरंगे यांच्याकडे ती तक्रार आल्यानंतर तक्रार आल्यानंतर त्याला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले. ऑफिसमध्ये भेटल्यावर त्यांनी सांगितलं मी असे काही प्रकार करत नाही, बघा तक्रारी आल्या आहेत. मग आमची नाशिकची टीम होती, त्या नाशिकच्या टीमने सांगितलं ठीक आहे तुम्ही नाही करत आहे, आम्ही नाशिकचेच आहे, आम्ही तपासत राहू म्हणून. पण बाबाबुवा कसे प्रेशर करतात त्यावेळी पण अनिसच्या त्या कार्यकर्त्यांवर प्रेशर केला. कसा केला तर त्यावेळी तिथले नगरसेवक, सरपंच जे प्रतिष्ठित लोक होती त्यांना बाबाने त्यावेळी बोलवलं तो दबाव आणण्यासाठी अनिसवर. इथपर्यंत ठीक आहे. नंतर बाबाने काय सांगितलं मी कॅप्टन आहे आणि माझ्याकडे पिस्तूल आहे, म्हणजे सरळ सरळ ही जीवे मारण्याची धमकी आहे. अशा धमक्या त्यावेळी पण दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण पुढे पुढे वाढत गेलं. त्यावेळी त्यांनी तिथे नंतर आमचे कार्यकर्ते 2 वेळा गेले त्या ठिकाणी तसे काही प्रकार दिसले नाही किंवा होत नव्हते. कदाचित त्याला धाक थोडासा बसला असेल, पण असे बाबाबुवा त्याबाबत नेहमी चलाक असतात. तिकडेच दुकान बंद पडलं दुसऱ्याकडे दुकान चालू करतात, तसं त्यांनी ते चालू केलं. 2022-24 मार्च रोजी आपले माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी काही असे विधी करायला गेले होते. त्यावेळी पण अनिसला समजलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आम्ही त्यावेळी पण पुढाकार घेतला आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं होतं तुम्ही हे अघोरी प्रकार केले आहेत का. त्यांनी त्यावेळी त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी सांगितलं. मी नाशिकला शिर्डीला चाललेलो आणि वाटेत ते शंकराचं मंदिर लागल्यामुळे मी शंकराच्या मंदिरात गेलो, पण त्यावेळी पण अघोरी प्रकार झालेले आहेत. त्यावेळी आम्ही ते सांगितलेले होते. म्हणजे त्या मंदिरामध्ये अघोरी प्रकार देखील तो करायचा. आता पण मंदिरात करतो, त्याच्या ऑफिसमध्ये करतो. अघोरी प्रकार म्हणजे नक्की काय करायचं? अघोरी प्रकार खरात बाबाचे भरपूर आहेत. म्हणजे आपल्यावर विश्वास निर्माण व्हायला पाहिजे म्हणून तो वेगवेगळे सांगायचा मी शंकराचा भक्त आहे. म्हणजे आता त्याचे एक व्हिडिओ बाहेर पडत आहेत, अजून माहिती येत राहील. तर मला नाशिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे कालसर्पयोग, त्र्यंबकेश्वर नाशिकच्या जवळ ते होतात. म्हणून तो अशा भक्तांना सगळ्यांना संध्याकाळी एकत्र बोलवायचा, बसवायचा, प्रार्थना करायचा. आणि अचानक त्याच्या प्रार्थनेने एक नाग प्रकट व्हायचा, नाग डुलायचा आणि हा सांगितल्यावर जायचा. जे कालसर्पयोग करायला त्या विश्वासाने लोक येत होती, त्यांना वाटायचा बाबाला हा नाग प्रसन्न आहे आणि त्यामुळे बाबा आमचं काहीतरी भलं करायचा, भलं होईल आमचं, असे प्रकार वाटत असल्यामुळे करायचा. अजूनही त्यांनी काही अघोरी प्रकारासाठी वेगवेगळे रक्त लागतात, कोल्ह्याचा कान, कोल्ह्याचं रक्त, कोल्ह्याला शिंग नसतं ते आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी कोल्ह्याची शिंग म्हणून सांगितली. कदाचित ती दुसऱ्या प्राण्याची शिंग असू शकेल. म्हणजे तो अघोरी प्रकाराला वन्यजीवन ॲक्टद्वारे जे संरक्षित प्राणी आहे त्यांचा पण वापर करायचा. वन खात्याने त्याच्यावर काही कारवाई केली नव्हती. पण आता सांगायला मला आनंद वाटतो का महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचा पाठपुरावा केला आणि हे प्रकार वन्यजीवन प्राण्यांच्या तर्फे पण त्यांनी केले. तर छोटे छोटे वाघाचे पिल्लू होते किंवा ते तिथे ठेवलेले असायचे, ते आता पोलीस तपासतात ते खरोखरच होते काय नाग. कारण 20 फुटाचा नाग सांगितला, एवढा 20 फुटाचा नाग काय खरा असू शकत नाही. तो खरा मग पण लोकांना घाबरवण्यासाठी मग त्यांनी काय केलं याचा तपास येईल. पण कोल्ह्याचं कान, शिंग याचा तपास त्यामुळे
वन्यजीव प्राणी ॲक्ट जो सुधारित FIR दाखल झाला त्याच्यामध्ये ही नोंद केली गेलेली आहे. तर खरात प्रकरण हे काही म्हणजे आपल्या राज्यामधलं म्हणा किंवा देशातलं पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी असे अनेक भोंदूबाबा उघडकीस आलेले आहेत. म्हणजे असे भोंदूबाबा अनेक वेळा समोर आले, त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. पण या घटना वारंवार घडतात. म्हणजे एका भोंदूबाबाला पकडलं की आपल्याला कळतं की लोकांची फसवणूक झाली आहे, महिलांची फसवणूक झाली आहे याच्यामध्ये, पण ते प्रकरण शांत होत नाही. तोपर्यंत दुसरीकडे हे भोंदूबाबा काम करतच असतात. याच्यामधून काहीच म्हणजे दिसत नाही का लोकांना ह्याच्यामध्ये काय कारण आहे, हे अशा भोंदूगिरी चालू असते, याला आपण बळी पडू नये, हे लोकांना का कळत नाही आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे भोंदूबुवा, बाबा बुवा, मांत्रिक तांत्रिक किंवा खरातसारखे जे ज्योतिषी हे सगळ्या धर्माचा आधार घेतात आणि धर्माच्या नावाखाली हे सगळं पसरवत असतात. त्याच्यामागे अंधश्रद्धा असते, पण लोक खाप असतात. धर्म म्हटला काय त्याला प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारला नाही की अंधश्रद्धा होते. जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही ती तपासली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. पण इथे प्रश्न विचारायलाच दिले जात नाही. तुम्ही गप्प बसायचं आणि जे बाबा बुवा करतो ते. जर आपल्या राज्यघटनेतच वैज्ञानिक दृष्टिकोन जपासण्याचा जर आपल्याला अधिकार दिला, जसा धर्मपालनाचा दिलेला आहे तसा, त्यामुळे जर अशा चुकीच्या गोष्टी घडत असेल तर समाज म्हणून आपली सर्वांची भूमिका असावी ना, प्रश्न विचारायला पाहिजे ना. हे होते. दुसरं म्हणजे महिलांच्याच बाबतीत का होतं, त्यासाठी इथला समाजच तसा जबाबदार आहे. एखाद्या महिलेचं लग्न जमत नसेल तर तिला जबाबदार महिलाच आहे. लग्न जमलं, मुलगा होत नसेल, मुलगी होत नसेल म्हणून कोणी हे करत नाही. मग मुलगी किंवा मुलगा होत नसेल, तिला जबाबदार स्त्रीच. त्यानंतर ती मुलगी झाली पण मुलगा होत नाही, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, धर्माने सांगितलं आहे. मुक्ती मिळणार मुलगा असेल तर. या अशा अंधश्रद्धेपायी मग मुलगी झालेल्या पण मुलगा न होत असलेल्या अशा बाई बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकाच्या आहारी लागतात. म्हणजे आता अशोककराच्या मध्ये सुद्धा ज्या विक्टीम आहेत त्याच्यात त्या काही मुलगा होत नाही, काही लग्न होत नाही म्हणून तिथे गेलेले अशी प्रकरणं बरीच आहे. आणि त्याचा गैरफायदा असे बाबा बुवा तांत्रिक मंत्रिक घेत असतात. अशोक खरात प्रकरणावरती बोलताना एक गोष्ट मला इकडे विचारावीशी वाटते की यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावरती आहेत. प्रत्येक महिलेला एक 6 सेन्स म्हणा किंवा 7 सेन्स हा असतो. पुरुषाची नजर बायकांना कळते. मग अशा वेळी हा भोंदू बाबा किंवा ही व्यक्ती आपण ज्याच्याकडे काही श्रद्धेने आलेलो आहोत, हा आपल्याला फसवतोय, हे महिलांना का कळत नसावं? चांगला प्रश्न विचारला. जर ती महिला जागृत असेल तर कुठला बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक किंवा नॉर्मल माणसाला हात लावायला देणार नाही. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, आपण बसमधनं प्रवास करतो, ट्रेनमधनं प्रवास करतो, साधा धक्का चुकीचा स्पर्श झाला तरी महिला लगेच भांडायला उठते. बरोबर आहे, तिचा अधिकार आहे, तिचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तिला धक्का. पण अशा बाबाबुवांकडे का होतं, महिला प्रतिकार का करत नाही? त्यामागे म्हणजे अशोक खरातचंच उदाहरण देतो, तसं इतर बाबा पण करतात. ह्या महिलांना ज्यावेळी बोलवतात, तीर्थ किंवा प्रसाद म्हणून देतात, त्यावेळी काही त्याच्यात गुंगीचं औषध घालून दिलं जातं. म्हणजे या अशोक खरातच्या याच्यामध्ये ज्या महिला विक्टीम आहेत त्यांनी सांगितलं, तो एक काळ्या रंगाचा असा कडू खारट असं काहीतरी प्यायला द्यायचा. आता ते काय प्यायला द्यायचा ते SIT तपास करेल. त्याच्यात जर मादक द्रव्य टाकलं तर ती काही काळापर्यंत ती महिला ती त्या गुंगीमध्ये असल्यामुळे तिला प्रतिकार करायची ताकदच नसणार आणि तिचे ताकद नसल्यास त्याचा गैरफायदा असे बाबाबुवा नक्कीच घेत असणार. म्हणजे या गोष्टी पण त्याच्यामध्ये हो, आहेत. या अनुषंगाने पण SIT तपास करते आहे. पण मग ज्यावेळी आपला गैरफायदा घेतला हे महिलेला प्रत्येकाला कळतंच, अशा वेळी कळूनच येतं. मग त्यानंतर महिला, आता जसं आपण सांगितलं की 2008 साली अनिसने सगळ्यात पहिल्यांदा खरातवरती ॲक्शन घेतली होती, बरे. पण 2008 ते आता 2026 आलेलं आहे. या वर्षांमध्ये त्याचा धीर एकवटला, आपल्याला कोणी जाब विचारणार नाही आहेत आणि म्हणून त्यामुळे त्याची ती प्रकरणं अजून वाढत गेली. मग अशा वेळी महिला समोर का येत नाहीत? ह्यात बऱ्याच गोष्टी आहे. पहिली म्हणजे तो वाढत गेला, त्याला राजकीय वरदहस्त मिळाला. मग ते सर्वपक्षीय, मी मुद्दाम सर्वपक्षीय बोलतो कारण इथे सांगितलं जातं विरोधी पक्षाचे नेते, मंत्रिमंडळातले बहुतेक मंत्री गेले आहेत, तसेच सत्ताधारी पक्षाचे पण आमदार खासदार मंत्री गेलेले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय वरदहस्त मिळतो. त्यामुळे
तक्रार करणाऱ्या महिलेला भीती असते, बाबाची एवढी मोठी ओळख आहे, एवढा मोठा राजकीय त्याला वरदहस्त आहे, माझी तक्रार घेतली जाईल का? त्यामुळे महिला एक कारण झालं त्यातलं. दुसरं कारण, महिलाला आत्मसन्मान असतो, घरातल्यांना पण असतो. अशी जर तक्रार केली तर आपल्या समाजापुढे काय, तिच्यावर अत्याचार झाला पण समाज तिला दोष देतो. त्या बाबाने अत्याचार केलाय पण बाबाला दोषी कोण धरत नाही, त्या महिलेला ते धरलं जातं. मग अशामुळे तक्रारी करायला महिला पुढे येत नाही, किंवा तिचे आले तरी कुटुंबीय तिला पुढे येऊ देत नाही. आपल्या कुटुंबात हां कुटुंबाची इज्जत इब्रत जाईल म्हणून त्या 2 महिला ज्या पुढे आल्या आहेत तक्रारी देऊन, त्यांचं खरोखर कौतुक करायला हवं. म्हणजे आपल्यावर जे अत्याचार झाले, आपल्यावर जे बलात्कार झाले, ते इतरांच्यावर पुढे तरी होऊ नये म्हणून त्यांनी हे केलं, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तरच अशा महिला जर पुढे येतील. काही म्हणजे महिला पुढे न येण्याचं कारण हेच आहे. अजून पोलिसांकडे गेलो किंवा प्रशासनाकडे दाद मागितली का आपल्याला योग्य तो न्याय मिळेल का, याबाबत ते साशंक असतात. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने याबाबत त्यांना मदत करणं, विश्वास देणं गरजेचं आहे. ह्याच खऱ्या प्रकरणात काही महिलांनी नावं न देता अशा तक्रारी केल्या आहेत, त्यांचे नंबर आहेत. काही जणांची माहिती अनिसकडे आलेली आहे आणि अनिस ती SITला पुरवत आहे आणि त्या अनुषंगाने पण SIT तपास करत आहे. आता तो तपासाचा भाग असल्यामुळे सध्या आम्ही ती नावं किंवा काय ती माहिती जाहीर करू शकत नाही, एवढंच. सर, सामान्य महिलांचं आपण समजू शकतो, जसं तुम्ही सांगताय आता की सामान्य महिला या म्हणजे श्रद्धेमधून त्या बाबाकडे जातात, मूल होत नाही आहे, काय संसार सुख नसेल, बऱ्याच अशा गोष्टी असतात. पण राजकीय व्यक्ती म्हणा किंवा कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करणाऱ्या अशा हाय प्रोफाईल व्यक्ती देखील अशा बोंधूबाबाच्या मागे लागतात. त्यांच्या अगदी पायाचं म्हणजे आपण बघितलं की पाद्यपूजन करणं, पुन्हा त्याचं तीर्थ म्हणून पिणं, हा वेगळीकडेच जाणारा एक मार्ग आहे. तर हे काय आहे? मग ह्यांना कसं काय, म्हणजे अशा व्यक्ती ज्या समाजाला सुधारवण्यासाठी असतात, ज्यांच्याकडे बघून समाज घडत असतो, अशा व्यक्ती जेव्हा भोंदूबाबांच्या पायावरती डोकं ठेवतात त्यावेळी तो समाज आपण दुसऱ्या दिशेने नेतोय, हे त्याचं द्योतक आहे. तर हे काय कारण असेल याच्या मागे? अशा हाय प्रोफाईल महिला किंवा राजकीय महिला, हे मी सरळ सांगतो, महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच बाबाच्या भक्त होत्या. त्याचे पाय पुसण्यापासून केक भरवणं, हातात हात घेणे, एवढे प्रकार जर केले तर मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला, ज्या महिलेवर अत्याचार झाला आहे, बलात्कार झाले आहे, ती महिला पुढे येईल का? ती तक्रार कोणाकडे करणार? पोलीस दाद देत नाही म्हणून महिला आयोगाकडे. महिला आयोग त्यानंतर पोलिसांना आदेश देईल. पण तीच जर बाबाची भक्त असेल तर महिला कशी पुढे येणार? मग ह्या अशा मागे का लागतात? तर त्या जरी हाय प्रोफाईल असल्या तरी पण त्यांच्या मनात अस्थिरता असते. आज मी महिला आयोगाचे अध्यक्ष आहे, पुढच्या वेळी ते माझ्याकडे मला मिळेल का? किंवा त्यांच्या अजून काय बोलतात त्या इच्छा वाढत जातात. आज मी महिला आयोगाचे अध्यक्ष आहे, उद्या मला मंत्रिमंडळात जायचं आहे, म्हणजे हे बाबा मग ते सेटिंग लावतात, दलाली करतात. त्यासाठी राजकारणी त्यांच्या मागे लागलेले मंत्री हे प्रमुख कारण आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं आपण प्रकरण बघितलंय, पण पुरुष म्हणजे आपले उपमुख्यमंत्री जे आहेत ते देखील तिकडे जाऊन विधी करतात आणि अजून इतर नेतेही तिथे असतात. अशा वेळी त्यांना ह्याच्यातून काय हवं असतं? आता हे चांगला प्रश्न आहे. महाराष्ट्र फुले, शाहू आंबेडकर ते डॉक्टर दाभोळकर, ज्यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं आहे, ह्यांचा वारसा सगळे राजकीय मंडळी, नेते मंडळी सांगतात, पण प्रत्यक्षात कृतीत ते तसे वागत नाही. घटनेने सांगितला वैज्ञानिक दृष्टिकोन ते वापरत नाही, त्यामुळे ते अंधश्रद्धेच्या आरी जातात. म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन व्हायच्या आधी पहाटेचा तांत्रिक विधी होतो आणि नंतर मंत्रिमंडळ जर स्थापन होत असेल, मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी 20-25 बुवा बाबा यांना सन्मानाने बोलवत असतील आणि त्यांच्या उपस्थितीत जर मंत्रिमंडळाची शपथ होत असेल तर या राजकीय लोकांकडनं काय अपेक्षा करणार सामान्य माणसं किंवा आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून? पण काय म्हणजे कशासाठी करतात? माझा प्रश्न तोच होता तुम्हाला. त्याच्यातून त्यांना काय मिळतं? त्याच्यातून त्यांना 2 गोष्टी मिळतात. एक तर त्यांचा गैरसमज असतो, बाबांचे जे भक्त मंडळी आहे, बाबाने जर ऑर्डर काढली तर ती मतं आपल्याकडे डायरेक्ट ट्रान्सफर होतील. म्हणजे बाबाची मतं, बाबाचे जे अनुयायी असतील
हा त्यांची म्हणून ते बाबाला विकत घेण्यापासून बाबाकडे पैसा कुठून येतो? सामान्य जनतेकडनं येणारा पैसा की या मंत्री तंत्री किंवा हे जे हाय प्रोफाईल जातात ते जास्त पैसे देऊ शकतात ना, त्यामुळे ती करोडोची उड्डाणं तिथे होत असतात. दुसरं म्हणजे बाबा हे काही बाबतीत सेटिंग पण करतात. दलाली म्हणा ना, कोणाला कुठलं मंत्री पद द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते हस्तक्षेप करू शकतात. एवढी त्यांची राजकीय ताकद असते. त्यामुळे त्यांना जर धरून राहिलो, चिकटून राहिलो, तर मला माझ्या मनातील जे मंत्रिपद आहे ते मिळू शकते, अशी राजकीय लोकांची इच्छा असते. ती इच्छापूर्तीसाठी त्या बाबाकडे जात असतील. सर, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा 2013 साली आला आहे. पण आतापर्यंत अशा ज्या घटना घडल्या आहेत अंधश्रद्धेशी कनेक्टेड आणि अंधश्रद्धेशी संबंधित जे काही घटना आहेत, ज्या काही घटना झालेल्या आहेत, त्या घटना फक्त या पोलिसांपर्यंत येतात, न्यायालयापर्यंत नंतर जातात. पण त्यानंतर त्या घटनांमध्ये किंवा त्या झालेल्या घटनांवरती निर्णय होतच नाहीत. तर हे काय प्रकार आहे? म्हणजे एक तर ते महिला ती तक्रार मागे घेते किंवा तो तक्रारदार महिलाच नाही, पुरुष देखील असेल, तो देखील ती मागे घेतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या कायद्याच्या अंतर्गत एखाद्याला शिक्षा झालेली आहे असं अजून तरी घडलेलं नाही आहे. नाही, या बाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाल्यानंतर काही रिझल्ट लागलेले आहेत आणि बाबा बुवा आत गेलेले आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 आतापर्यंत हे झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आहे. जादूटोणा विरोधी कायदा पहिला 2013 झाला. त्यानंतर कर्नाटक राज्याने, नंतर गुजरात आणि केरळ या 3 राज्यात कायदा हा केलेला आहे, अंधश्रद्धा विरोधी कायदा. प्रत्येक राज्यात त्याला नावं वेगवेगळी आहे, कारण प्रत्येक राज्यातल्या अंधश्रद्धा वेगवेगळ्या आहेत. पण काही कॉमन आहेत आणि काही त्या राज्याच्या वेगळ्या अंधश्रद्धा आहेत. तर हा कायदा झालेला आहे. महाराष्ट्रात सांगायचं म्हणजे त्या कायद्याला त्यावेळी विरोध झालेला. हा हिंदू विरोधी कायदा आहे, हिंदूंचेच बुवा बाबा आत जातील. पण जादूटोणा विरोधी कायद्याने पहिली केस नांदेडच्या मुस्लिम बाबावर झालेली आहे आणि त्याला सजा पण लागलेली आहे, पहिली केस असल्यामुळे. आपण सांगतोय त्याप्रमाणे निकाल यायला वेळ लागतो. ही आपली थोडीशी न्यायव्यवस्थाचा तो प्रॉब्लेम आहे, कारण एवढ्या केसेस असतात आणि त्यामुळे काही केसेसचा निकाल लागायला उशीर होतो. किंवा अंधश्रद्धेच्या बाबतीत काही निकाल उलट पण लागले आहेत. का लागले आहेत? कारण कायदा नवीन होता, पोलिसांचं त्याबाबत प्रशिक्षण नाही आहे. पोलिसांनी योग्यरित्या तपास, पहिले स्टेप पोलिसांकडे असते, पोलिसांनी तपास करून ती कोर्टात सादर करायची असते. कोर्टात जर बरोबर ते तपास झालेला असेल तर त्याचा निकाल बरोबर लागतो. जर त्याच्यात काही त्रुटी राहिल्या असेल तर त्या आहेत. म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला पण सांगितलं आहे, कायदा नवीन आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा कायदा करण्यात बराच आमचं योगदान आहे. आमची काही वकील मंडळी आहे, ती अशा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचं ट्रेनिंग घेतील. आम्ही घेतो आहे. काही ठिकाणी त्या जे जिल्ह्याचे DSP असतात ते अशी प्रशिक्षणं घेतात. त्यामुळे पोलिसांपर्यंत पण हा कायदा पोचतो. अजून लोकांपर्यंत पण कायदा बराच पोचलेला नाही. कायदा झालेला आहे, याचा प्रचार प्रसार सरकारने करायचा. आमची ताकद कमी आहे, आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही करतो. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासंबंधी छोट्या पुस्तिका केल्या आहेत, त्यामार्फत आम्ही प्रचार करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास. अशी कुठलीही घटना घडली अंधश्रद्धेची तर पोलिसांकडे जावं, ह्याचा अजूनही सामान्य जनतेला विश्वास सरकार किंवा पोलीस यंत्रणा देऊ शकली नाही. आणि हे थोड्या अर्थाने पोलिसांनी पण मान्य केलं असं मी म्हणतो. का तर पोलीस महासंचालक आदेश काढतायत, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करा. आणि अशा केसेस साहजिकच आहे, पोलिसांकडे याचे रिपोर्ट गेलेले असणार, अंधश्रद्धा वाढलेले आहेत किंवा असे प्रकार घडत आहे म्हणूनच त्यांनी काढलेला आहे ना. पण हा आदेश गेल्यानंतर सुद्धा अजूनही सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन झालेला नाही. हे आमचा अनुमान आहे. आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन विचारतो, त्यावेळी करतात. अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा हा कायदा खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्या कायद्यामध्ये काय, गुन्हा घडल्यानंतर पोलीस तिथे पोचून पुढची प्रोसिजर चालू करतात. पण ह्या कायद्यामध्ये एक दक्षता अधिकारी, व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून PI दर्जाच्या वरचे
सगळे अधिकारी, दक्षता अधिकारी किंवा विजिलन्स ऑफिसर आणि अशाही कुठल्या घटना जर घडत असतील तर त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध लावायचा, जप्ती करायचा. कायद्याने त्यांना अधिकार दिलेला, कायद्याच्या पुस्तिकेतच ते दिलेलं आहे, पण त्या प्रमाणात तसं होत नाही. जर दक्षता अधिकारी नाशिकचे जागृत असते, गुप्त वार्ता पोलिसांचा एक भागच आहे, त्यांनी जर त्यावेळेपासून जर ती वार्ता पोलिसांपर्यंत पोचवली असती, त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवली असती तर या घटना घडल्याच नसत्या ना. म्हणजे राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात बऱ्याच वेळा. ते पण एक कारण असू शकतं. आपलेच नेते मंडळी जर त्या बाबाबुवाचे जर भक्त असतील तर त्या बाबाबुवाचा जरी मी तपास केला किंवा हे सांगितलं तरी माझ्यावर, मी जरी त्या ह्याचा भाग असेल संस्थेचा, पोलीस यंत्रणेचा, तर विश्वास ठेवतील का किंवा ती तक्रार पुढे फॉरवर्ड होईल का, हे पोलिसांच्या मनातच साशंकता जर असेल तर कारवाईच कशी होणार. सर, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, अंधश्रद्धा सगळीकडेच आहे. म्हणजे जशी महाराष्ट्रात आहे तशी देशात आहे, परदेशात पण आहे. प्रत्येक जिल्ह्याची खासियत असते. मराठवाड्यात भानामतीचा एक प्रकार असतो, भुंकणारी भानामती. म्हणजे एक बाई भुंकायला लागली काही दुसरी बाई भुंकत असते, हे सामुदायिक प्रकार असतो. कोकणात गेलात तर तुम्ही भूत, देवसार याचे प्रकार तुम्हाला जास्त दिसतात. तसेच वारकरी अंधश्रद्धेपासून दूर असतात असं सांगितलं जातं, पण वारकरी समुदायामार्फत सुद्धा काही अंधश्रद्धा पसरवलेले जातात. याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. म्हणजे मगाशी सांगितलं तसं मुलगाच हवा असतो. मग मुलगा हवा असेल तर कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरकर कीर्तनात सांगतात मुलगा कसा होतो, त्यासाठी काय करावं लागेल, सम दिवशी काय केलं तर विषम दिवशी, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्यासंबंधी त्यांच्यावर आम्ही तक्रार दाखल केलेली आहे, ती कोर्टात पेंडिंग आहे. दुसरे संभाजी भिडे सांगतात आमच्या बागेतील आंबा खाला तर मुलगाच होतो. ह्यांना त्यांचा वारकरी धर्मच समजला नाही. वारकरी धर्माची मोठी परंपरा आहे माऊली म्हणणं. म्हणजे आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पण त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांनी पण सांगितलं मी वारकरी समाजातील आहे. मग ती वारकरी समाजातील आहे तर वारकरी समानता मानते आणि एकमेकांना, पुरुषाला महिलेला माऊली माऊली म्हणून हात जोडतात. त्या माऊलीवर अत्याचार झाल्यानंतर सुद्धा 2 दिवस तुम्ही गप्प होता, तुमचं महिला आयोग पद वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तुम्ही आदेश देऊ शकत होतात ना पोलिसांना. जेवढे तुमच्याकडे व्हिडिओ आले आहेत त्या अनुषंगाने महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला ऑर्डर देते आहे, तपास करा. त्यांनी नंतर राजीनामा दिला, तर राजीनामा देताना पण कसं सांगितलं, माझ्या वैयक्तिक कारणासाठी. वैयक्तिक कारणं काय असतात, तुमच्यावर आरोप झाले, हे झाले आणि सगळं मीडियाने हे केल्यानंतर कुठेतरी मीडियाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि तो त्यांनी मग सुनित्राताई पवारांकडे दिला. पण ह्याच्या मागे हे सगळं असं घडलेलं गेलेलं आहे. सॅबेस्टिन बाबा आता नाही येतो, पण तो सॅबेस्टिन बाबा उपचार करायचा, त्याच्या अंगात येशू यायचा आणि तो तारारारा करायचा आणि येशू आल्यानंतर पवित्र पाणी आणि मंतरलेला रुमाल आपल्या भक्तांना द्यायचा. पण भक्त त्याचे फक्त ख्रिश्चनच होते असं नाही, सगळ्या धर्माचे जातीचे होते, हिंदू होते. तर असे प्रकार सगळेच बाबा करत असतात. आणि असे प्रकार म्हणजे ह्याची जर बुवा बाबांची लिस्ट सांगितली तर काही बुवा बाबांची मुद्दाम नावं घेऊन सांगतो मी. सत्यसाईबाबा हवेतना हात काढून सोनं नाणं द्यायचा, त्याच्यामध्ये पण तिथे आश्रमात लैंगिक आरोप आलेले आहेत. त्याच्या आश्रमामध्ये सुद्धा त्याच्याच भक्तांना बंदिस्त करून ठार मारलं गेलेलं आहे. नंतर सोलापूरच्या अनुराधाताई देशमुख, त्या पण अशाच काही अंगात यायचा त्यांच्या आणि हात बीत ओपन करून दाखवायच्या, काही विभूती काढून द्यायचा, महिलांना लुटायच्या. बीडमधला कल्की महाराज, तो तर सांगायचा मी विष्णूचा अवतार आहे आणि तो हे करायचा. सोलापूरचा असलम बाबा विदाऊट शस्त्र, हाताच्या बोटाने शस्त्रक्रिया करायचा, रक्तविरहित करायचा. आणि हा बाबा काही शिकलेला नव्हता, अडाणी होता, परंतु त्याच्याकडे कुठली मेडिकल डिग्री नव्हती, परंतु सगळे रोग बरे करायचा. जे आतमध्ये खडे असेल ते खडे बाहेर काढून दाखवायचा. म्हणजे हे कसं काय बाबा?
त्याच्यामागे प्रत्येक बाबा बुवा काहीतरी हातचलाकी करतो, तसा तो हातचलाकी करायचा. म्हणजे त्याची एक प्रोसिजर सांगतो. तो आलेल्या पेशंटला झोपवायचा, आता त्याचा खडा काढायचा असेल तर वेगवेगळे पेपर त्याच्या अंगावर ठेवायचा, दाबलेल्याचा ॲक्शन करायचा आणि त्याचाच फक्त एक मांसाचा गोळा त्या पेपरमधनं द्यायचा आणि तो बाबा नंतर काढून दाखवायचा. आपला समज काय हातचलाकी करायचा. म्हणजे काय नाही. गुरव बंधू कोल्हापूरचे, त्यांच्या बैलाला अंधत्व आला म्हणून त्यांनी कुठल्या तरी झाडाचा रस बैलाच्या डोळ्यात घातला. डोळ्यात घातल्याबरोबर बैलाला दिसू लागल्यावर त्यांनी तो उपचार माणसांना वर करायला. माणूस आणि बैल याच्यावर काहीतरी फरक आहे ना, आणि प्रत्येक रोग प्रत्येक माणसाचा वेगवेगळा असू शकेल, त्याला एकच औषध कसं चालू शकेल. आसाराम राम रहीम बाबा यांचं तर सांगू शकत नाही. त्यांनी तर ते सरळ सरळ महिलांचं शोषण केलं म्हणून आता आतमध्येच आहे. तसंच मुंबईमधले पण बाबा आहे. KM सारख्या हॉस्पिटलमध्ये जिथे आधुनिक वैज्ञानिक उपचार पद्धती चालू आहे, त्या ठिकाणी उघडे बाबाचा दरबार भरायचा आणि रुग्णांना बरं करायचा, तो दावे करायचा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचीकडे तक्रार आल्या. याची तक्रार कोणी केली पाहिजे होती? KM हॉस्पिटल नाही तर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने. आम्ही त्यांच्याकडे पण तक्रार केल्या. आमच्या तक्रारी आणि आमची तक्रार मिळून पोलिसांनी आम्हाला तक्रार करतोय म्हणून हे करून ते बाबावर कारवाई केली. बाबाला समजलं, कारवाई होते, बाबा फरार. नायगाव पोलीस स्टेशनमध्ये अजून ते पेंडिंग आहे आमची तक्रार. त्यानंतर वसईचं सांगितलं. अजून किरण दारूवाला नामजोशी पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा अंतर्गत कायद्याअंतर्गत ती केस केली, आतमध्ये गेली. ते किरण दारूवाला बाईच्या अंगात साईबाबा यायचे आणि ती मग पूजा अर्चा सगळे तांत्रिक विधी सांगायचे. सांताक्रूजच्या एका कुटुंबियाला तिने असे विधी वेगवेगळे करायला लावले. 50 लाख सोनं अधिक पैसे तिने त्यांचे लुटले. अजून तिचं मंदिर बांधा म्हणून त्यांचा राहता फ्लॅट विका आणि नवी मुंबईत जागा घ्या म्हणून अशी त्यांना सांगितलेलं. योगायोगाने तिच्या वडिलांनी मुलीला फोन केला. मुली फोन उचलत नाही म्हणून काय झालं म्हणून बघायला सांताक्रूजला आले. त्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. या बाईच्या किंवा या बंधूच याच्या नादी लागल्यावर मग त्यांनी अनिसकडे तक्रार केली, आपण याबाबत काय करूया. तर आम्ही त्या कुटुंबांना तक्रार देण्यासाठी बाबांनी केल्या. बाबांना कळलं. 4 मिटिंगा त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग घ्यायला लागले. त्यानंतर त्या तक्रार द्यायला तयार झाल्या आणि ती तक्रार झाल्या. आम्ही स्वतः कार्यकर्ते, मी स्वतः होतो नामजोशी पोलीस स्टेशनला. मग ते पोलिसांनी ते सगळं बघितलं, FIR दाखल केला आणि त्या किरण दारूवाल्या बाईच्या घरी धाड टाकली. त्यावेळी हिचे सगळे सोनं सगळं तिने काढून दिलं. मी प्रत्यक्ष साक्षीदार असल्यामुळे. त्यावेळी अजून काही दागिने, अजून काही रकमा पोलिसांनी जप्त केल्या होत्या आणि पोलिसांनी आवाहन पण केलं, ज्यांच्या असेल त्यांनी तक्रार करा आणि दाखल करा. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं आपण फसतो, पण फसलो गेलो हे सांगणं कमीपणाचं वाटतं. त्याचा फायदा बुवा बाबाला नेहमीच होत असतो. एकदा पुण्यात पण असं काही महिन्यांपूर्वी झालेलं आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे US मधून ते इकडे आले आणि त्यांना पूर्ण लुटलं त्या बाबाने घर. त्यांनी तिकडे USचं फार्म हाऊस पण विकलं होतं. फार मोठं प्रकरण होतं. या एकाच प्रकरणात जवळपास 14 ते 15 करोड. त्यांच्या दोन्ही मुलग्या तुम्ही सांगितलं तशा थोड्या मतिमंद होत्या. पण सर, मग हे कॉर्पोरेटमध्ये काम करत होते, US मध्ये ते काम करत होते, म्हणजे अतिशय इंटेलिजंट म्हणतो, बुद्धिमान अशा या व्यक्ती असतात. ह्या कशा या बुवा बाबांच्या याच्यामध्ये अडक? परत त्याचं उत्तर, ते विज्ञानाच्या बाबतीत तज्ज्ञ आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे त्यांच्याकडे. का, कसं किंवा कार्यकारण भाव जो तपासायचा असतो त्याच्या मागे हे ते कमी पडतात. त्यामुळे होतं. आता ते कॉर्पोरेट ऑफिसर होते, IT मध्ये इंजिनियर होते. त्यांनी आधुनिक वैद्यकीय उपचार घेतलेलेच होते. पण आधुनिक वैद्यकीय उपचार सांगते मर्यादा असेल तर मर्यादा, ते 100% ती बरी होऊ शकत नाही. पण त्यांचं लाईफ चांगलं सुधारण्यासाठी काही करू शकत होते. पण कुठेतरी मनात आशा होती, काहीतरी असा शॉर्टकट असेल, काहीतरी आपलं भलं होईल. त्यामुळे त्या बाबाच्या नादी लागून ते तसे फसत गेले. त्यामुळे ते
लुटले गेले. म्हणजे विज्ञान सगळेच वापरतात पण वैज्ञानिक दृष्टिकोन सगळे वापरत नाही. यामुळे अशा गोष्टी होत असतात. जसे महाराष्ट्रातले बाबा आहेत तसे देशातले पण काही बाबा आहेत आणि त्या बाबांना मोठं करण्यामध्ये पण राजकीय आहे. म्हणजे बागेश्वर बाबा काय काढतो, चिठी काढतो आणि तुमचं नाव वगैरे सांगतो. आम्ही अनिसवालीपणी हा प्रयोग म्हणजे मनातलं पण ओळखतात बाबा. मनातलं ओळखता ते मी पण तुमच्या मनात काय विचार चालू आहे सध्या ते पण ओळख. म्हणजे हे फार आश्चर्यकारक कला आहे. असते. थोडंसं काय असते, बाबाबुवा चालाकच असतात. त्यांच्या दरबारात जे कोण येतात ते त्यांच्या भक्ताकडे नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करतात आणि त्यावेळी विचारतात तुम्ही का आलात. कोणाचं लग्न जमत नसतं, कोणाला नोकरी नाही. तुमच्या नकळत तुमची माहिती बाबापर्यंत पोचवली जाते. ती व्यक्ती आल्यावर सांगितलं हां या तुझं नाव हे आहे, तुला नोकरी लागत नाही, 100% विश्वास बसणार ना. जशी ज्योतिषी हे फ्रॉड आहे पण ती कला आहे ज्योतिष सांगण्यासाठी. आता माझ्यासमोर स्त्री बसली तर मी काय सांगितलं, बाई तुम्ही मोठे कष्टाळू आहे, तुम्ही खूप कष्ट करता पण त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही. तुमच्याकडे पैसा येतो पण पैसा सगळा जातो. अरे उद्योगपतीकडे पण आलेला पैसा जातच असतो ना. पण ही अशी वाक्य फेकायची कला ज्याला येते तो चांगला बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक बनू शकतो. जसे बाबा बुवा जिवंत माणसावर उपचार करतात तशीच आमच्याकडे एक केस आलेली रंजक. मेलेला माणूस जिवंत करण्याचा दावा एका फादरने केलेला होता आणि त्यासाठी प्रार्थना चालू होती. भायखळा पोलीस स्टेशनच्या समोरच जे चर्च होतं तिथे ती कॅन्सरने मेलेली, मिशाक नाव त्या व्यक्तीचं होतं, त्याची बॉडी ठेवलेली होती. 4 दिवस प्रार्थना चालू होते तिथे. त्यानंतर आम्हाला 3ऱ्या दिवशी ते कळली बातमी अशी आहे आणि पोलीस प्रशासन काही दाद घेत नाही. मग आम्ही भायखळा पोलीस स्टेशनला गेलो आणि सविस्तर त्याच्याबद्दल निवेदन दिलं, तक्रार दिली. परंतु तिथे काही आम्हाला दाद मिळत नव्हती. पण आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो. त्यामुळे 6व्या दिवशी ती बॉडी हलवली आणि अंबरनाथच्या चर्चमध्ये गेली. अंबरनाथच्या चर्चमध्ये गेली आणि तिथे प्रार्थनेचे व्यवहार सर्व चालू झाले. आमची शाखा अंबरनाथला असल्यामुळे आम्हाला तिथे कळली. त्यानंतर आम्ही अंबरनाथमध्ये पण तक्रार दाखल केल्यावर तिथल्या DSPने एकच काम केलं, हे तुम्ही इकडे आणून आमच्यावर काही अंधश्रद्धेच्या ॲक्शन घ्यायला लावू नका. जिथून बॉडी आली तिकडून तुम्ही तिथे घेऊन जा. परत ती बॉडी भायखळ्याला आली. याच्यात 6-8 दिवस झालेले तरी पोलीस काही कारवाई करत नाही. नाईलाजाने आम्हाला CP आणि लॉ ऑर्डरचे जॉईंट CP यांच्याकडे तक्रार करायला लागली. 8व्या दिवशी आम्ही तक्रार केली. 9व्या दिवशी आम्ही परत फॉलोअप घेतला. 10व्या दिवशी CPने ऑर्डर काढली, जर ती बॉडी डिकम्पोज, कारण कॅन्सरने झालेली होती, आरोग्य आणि लॉचा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, तर ती बॉडी डिकम्पोज केली नाही तर तुम्ही ताब्यात घ्या. आणि 10व्या दिवशी ती बॉडी शिवडीच्या दफनविधीमध्ये दफन झाली. ह्याच्यामध्ये त्यांच्या फादरच्या जो फादर म्हणून धर्मगुरू होता त्याची ही मोठी अंधश्रद्धा होती, माझा मुलगा माझ्या प्रार्थनेने येशू जिवंत करणार, 14 दिवसानंतर जिवंत होणार. पण ती अंधश्रद्धा होती, हे जिवंत होऊ शकत नव्हता. त्यावेळी आम्ही हे कायदा, जो जादूटोणा विरोधी कायदा आहे, तो कायदा लावण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण तो फादर ह्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसला नाही. कारण ज्यावेळी कायदा नवीन असतो त्यावेळी जे आधीची प्रकरणं असतात त्या अनुषंगाने बनवलेला असतो. मेलेला माणूस जिवंत करणं हे त्यावेळी असा कुठे घटनाच घडलेली नव्हती, त्यामुळे त्या कायद्यात उल्लेख नव्हता. त्याचा फायदा त्या बाबाला मिळाला. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय आणि कायदा 2013ला झाला आहे, त्याची नियमावली रूल्स जे बनवायचे ते बनवून रेडी आहेत, मंत्रालयात आहेत, फक्त कॅबिनेट पुढे गेलेले नाही. ते लवकरात लवकर पास करा आणि म्हणजे कायद्याला अजून मजबूती आणि बळकटी मिळू शकते ना. ज्या कायद्यात सुधारणा करायच्या आहेत त्या सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे सरकारला ही विनंती आहे, त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे जे रूल्स राहिले आहेत ते रूल्स लवकरात लवकर बनवावे. पूर्वी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करायला कमिट्या पण सरकारने नेमलेल्या होत्या, पण आता सध्या त्या कमिट्याच म्हणजे नेमल्या नसल्यामुळे
त्यांचं काही कामच होत नाही ना. त्या अशा जादूटोणा विरोधी कायद्यासाठी या कमिट्या स्थापन करा. महिला आयोगांना आमची एक नम्र विनंती आहे, ज्या कोणी येतील त्या वैज्ञानिक दृष्टिकोनवाल्या तिथे महिला आयोगाच्या अध्यक्ष नेमा आणि महिलांच्या जास्तीत जास्त प्रश्न अंधश्रद्धेच्या बाबतीत असतात. त्यामुळे तिथे तुम्ही एक वेगळा कक्ष तुम्ही पण करा ना, पोलिसांनी केला आहे तसा. त्यामध्ये तज्ज्ञ नेमा, डॉक्टर, चांगले पत्रकार, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते यांची मदत घ्या आणि महिलांना जास्तीत जास्त न्याय मिळवून द्या. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न. आता तुम्ही एक सरकारला आवाहन केलं आमच्या माध्यमातून. तुम्ही आता सामान्य नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काय आवाहन करू इच्छिता की अशा भोंदूबाबापासून कशा पद्धतीने सावध राहा? सामान्य माणसं अंधश्रद्धेच्या आहारी जातात कारण प्रश्नच विचारत नाही. पहिला आमचा प्रश्न विचारा, कारण प्रश्न विचारायचा अधिकार आपल्याला भारताच्या संविधानाने दिलेला आहे. दुसरं म्हणजे हे भोंदूबुवा बाबा तुमच्या पैशावर मोठे होतात, तुम्हाला लुटायला आलेले आहेत, तुमचं आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचं शोषण करतात. ह्या शोषणाविरुद्ध तुम्ही उभे राहायला पाहिजे, कारण संत समाजसुधारकांचा तो खरा वारसा आहे. पण हा वारसा चुकीच्या नावाने सांगितला हे तुम्ही ओळखायला शिका. कदाचित तुम्हाला कळणार नाही, तुम्ही फसले गेलात तरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आहे, तिथल्या कार्यकर्त्यांची मदत घ्या. पोलीस प्रशासन आणि सरकार तुम्हाला मदत करेल. या कायद्याअंतर्गत जे तुम्ही लुटले गेलेले, ते तुम्हाला लुटायला बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक आलेले आहे, ते गजाआड नक्कीच जाऊ शकतील. पण त्यासाठी तुम्ही जर शिवाजी महाराज यांचा वारसा सांगत असाल तर धैर्याने पुढे या. कारण संत समाजसुधारक ते शिवाजी महाराज यांनी कधीही आपल्या आयुष्यात, गाडगे महाराज यांनी कधीही आपल्या आयुष्यात अंधश्रद्धेला थाराच दिला नाही. ते खरे हिरो आहेत, ते खरे आयडॉल आहेत. पण आपण चुकीच्या आयडॉलच्या मागे जाता त्यांच्या मागे लागू नका, एवढी मी विनंती आपल्या माध्यमातून सामान्य नागरिकांना करत आहे. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि भोंदूबाबा, श्रद्धा, अंधश्रद्धा यावरती खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.